आणि तो भाऊ पण असलीच चाळे करायचा माझ्याकडे बघून आणि हे पण असलीच चाळे करायचे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर एकनाथ कांबळे व भाऊ अनिल एकनाथ कांबळे यांनी कुरोळी गावातील प्लॉट घेतलेल्या एकूण 340 नागरिकांचा जाण्या येण्याचा रस्ता अडवून तो मोकळा करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी दोघांवरही महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील वय वर्ष 39 राहणार कुरोळी असे तक्रारदाराचे नाव आहे। सदरची तक्रार खोटी असून आपणास जाणीवपूर्वक अडकवण्याचा डाव असल्याचं माजी उपसभापती अमर कांबळे यांनी सांगितलं आहे। दरम्यान यातील तक्रारदार धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील यांनी कुरोळी गावातील इंद्रायणी पार्क या ठिकाणी स्वमालकीचा 2023 मध्ये 2 गुंठे प्लॉट घेतला आहे। येथे तक्रारदाराबरोबर एकूण 340 नागरिकांनीही इंद्रायणी पार्क येथे प्लॉट खरेदी केला आहे। प्लॉटला पुणे नाशिक महामार्गापासून प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे त्याचा वहिवाटी करारनामा दुय्यम निबंधक यांच्याकडून रितसरपणे करून घेण्यात आला आहे। प्रथम करारनामा इंद्रायणी पार्क विकसक यांचा आणि अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांच्या सहमतीने देण्यात आला होता। त्यानंतर तसाच करारनामा विकसक आणि प्लॉटधारक यांच्यामध्ये झाला आणि प्लॉटिंगसाठी रस्ता देण्यात आला। यातील तक्रारदार यांनी महाळुंगे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार रस्ता सुरळीत सुरू असताना खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी जे प्लॉटधारक बांधकाम करतात त्यांनी ती बांधकामे आम्हालाच द्यायचे, इतर कोणालाही द्यायचे नाही अशी धमकी दिली। तसेच कांबळे यांनी रस्ता वहिवाटी करता पूर्णतः बंद केला आहे। त्यानंतर अमर कांबळे व अनिल कांबळे यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी एक मोठ्या कंटेनरची केबिन मुख्य रस्त्याच्या गेटवर ठेवली। अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी तुम्ही बांधकाम कसे करता व प्लॉटवर कसे येता आम्ही पाहतोच अशी धमकी देत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणी अमर कांबळे व अनिल कांबळे यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमर कांबळे यांनी सांगितले की काही राजकीय मंडळींनी हे सर्व प्रकरण घडवून आणले आहे। सदरची जागा आमच्या मालकीची होती, त्याचा व्यवहार अजूनही अपूर्ण आहे। मात्र अशा प्रकारे पैशांच्या आणि बड्या राजकीय पाठबळावर खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल करून मला अडकवण्याचा आणि माझा लढा चिरडून टाकण्याचा हा डाव आहे। हे सर्व घडवून आणण्यासाठी मोठ्या आर्थिक तडजोडी झाल्या आहेत। कायदेशीर मार्गाने लढा सुरूच राहणार असल्याचं कांबळे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास राजगुरुनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SB नाईकनवरे यांनी 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। श्रीकांत आत्माराम चौधरी वय वर्ष 26 राहणार शेलार वस्ती तळवडे तालुका हवेली असे शिक्षा झालेल्या चोरट्याचे नाव आहे। खेड तालुक्यात सर्वत्र कालच्या होळीनंतर आज शुक्रवारी 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले। एकमेकांना रंग लावून हा सण तालुकाभर साजरा करण्यात आला। चाकण, राजगुरुनगर, आळंदी आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र या सणाचे सेलिब्रेशन जोरात झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मांसाहार करणाऱ्या मंडळींनी चिकन, मटण आणि मासे खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र खेड तालुक्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळाले। शुक्रवारी 14 मार्च रोजी सकाळपासून मटण खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणी मटण शॉपमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। मच्छी मार्केटमध्ये देखील अशीच गर्दी उसळल्याचे चित्र शुक्रवारी सायंकाळनंतर चाकण आणि परिसरात पाहायला मिळाले। पाईट आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांसाठी बॉश इंडिया फाउंडेशन व महसूल विभागाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी दिनांक 11 ते 13 मार्च 2025 या 3 दिवसांसाठी मोफत किसान कार्ड नोंदणी अभियान ग्रामपंचायत कार्यालय पाईट या ठिकाणी घेण्यात आले। यामध्ये पाईट, रौंधळवाडी, आहिरे, तोरणे, परळे, हेद्रोज, बच्चेवाडी, अनावळे, पाळू, कासारे, सुपे, आडगाव, धामणे, कुरकुंडी, आसखेड, तोरणे बुद्रुक, टेकवडी, वाघू या गावातील 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला। 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी याचा प्रत्यक्ष लाभ घेतला। साबळेवाडी तालुका खेड येथील श्री अंबिका देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे। अध्यक्षपदी तुकाराम काटकर, उपाध्यक्षपदी कारभारी साबळे, सचिवपदी दत्तोबा साबळे आदींची निवड करण्यात आली। श्री अंबिका देवस्थानला शासनातर्फे नुकताच तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे।
खेड तहसील कार्यालयाच्या वतीने 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता वाडा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. आळंदी MIT मधील मुलगा मूळ गावी गेल्यानंतर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची बाब समोर आली आहे. आळंदीमधून गावी गेल्यानंतर गावातील एकासह हा विद्यार्थी पोहण्यास गेला, मात्र दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करवडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे घडली आहे. राजवर्धन किशोर पाटील वय वर्ष 22 आणि राजेंद्र कोळेकर वय वर्ष 55 अशी मृत्यू झाल्याची नावे आहेत. राजवर्धन हा आळंदी येथील MIT मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. 3ऱ्या वर्षातील 2ऱ्या सेमिस्टरची परीक्षा संपल्यानंतर तो घरी आला होता. राजवर्धन हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. उन्हाळ्यात प्रत्येक वर्षी अशा घटना मोठ्या प्रमाणावर सर्वत्र घडत असतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. चाकण शहरात खंडोबा मंदिर ते गोल्डन चौक या भागात एका 21 वर्षीय सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी लोखंडी कोयता जप्त केला. चाकण भागात गुन्हेगार कोयते घेऊन खुले आम फिरत आहेत. सामान्य नागरिकांमध्ये यामुळे दहशत निर्माण होतीये. खेड तालुक्यातील कडूस ते कोरेगाव फाटा रस्त्याची अवस्था गंभीर झाली आहे. स्थानिक आणि कामगार जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करतात. स्थानिकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवलाय. खेड तालुक्याचे सुपुत्र असलेले हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक कड यांनी भारत ते नॉर्वेचा प्रवास करत विमानातून नॉर्वे देशाचे सुंदर व्हिडिओ खास पुणे लाईव्ह न्यूज साठी पाठवले. नॉर्वे देशात रात्र लहान आणि दिवस मोठा असतो. तसंच नॉर्थर्न लाईट पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि शास्त्रज्ञ या ठिकाणी भेट देत असतात. टाकळकरवाडी येथील रोहिदास गेंडभाऊ टाकळकर वय वर्ष 86 यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांचे ते सासरे, तर खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांचे ते मोठे बंधू होते. श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकणचे माजी प्राचार्य नामदेव देवबा फापाळे वय वर्ष 76 यांचं आज पहाटे लोणावळा येथे निधन झालं. त्यांचा बराचसा कालावधी चाकणमध्ये शिक्षण क्षेत्रात गेला. प्राचार्य फापाळे हे मनशक्तीचे एक थोर अभ्यासक आणि साधक होते. त्यांच्या पार्थिवावर चक्रेश्वर मंदिर चाकण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खेड तालुक्यातील एका महिलेवर एका वकिलाने वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर उघडकीस आली आहे. एका पीडित महिलेची जमीन सोडवून देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी वकिलाने अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका ठिकाणी सर्वात अगोदर त्याने अत्याचार केला असल्याने घोडेगाव पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधित वकिलाला अटक दूरच मात्र साधे चौकशीसाठी सुद्धा बोलावले नसल्याचा संबंधित खेड तालुक्यातील पीडित महिलेने सांगितलं आहे. तालुका खेड जिल्हा पुणे. तर मी म्हणजे माझं वय 37 आहे. तर मी माझ्या घरी एकटीच राहणारी आहे सध्या तरी. तर 2023 मध्ये 24 डिसेंबरला ॲडव्होकेट महादेव जगदाळे व माझे मामे भाऊ हे माझ्या घरी जमिनीच्या संदर्भातून आले होते. तर त्यांनी मला सांगितलं, मी जशी म्हणजे त्यांच्याकडं माझी व्याख्या मांडली माझ्या मामाच्या मुलासोबत. तर माझ्या लाईफमध्ये असं लहानपणापासून असं घडलेलं आहे हकीकत सांगितली. तर ते बोलले का महादेव जगदाळे मला बोलले का कायदेशीर जी काही कामं आहे ते मी तुमची करून देतो आणि तुमच्या जमिनीचा हिस्सा पण तुम्हाला 2-3 महिन्यात करून देतो, म्हणून ताब्यासगत मिळून देतो असे बोलले. आणि माझ्याकडे स्वतः होऊन त्यांनी नंबर मागितला. त्याच्यानंतर ते निघून गेले. मला बोलले काळजी करू नका असं तसं बोलले. सहानुभूती दाखवून विश्वासातच घेतलं त्यांनी. जगदाळे वकिलांनी. पण त्याच्यानंतर त्यांनी मला 2-3 दिवसांनी परत कॉल केला 29 डिसेंबर 2023 मध्ये. आणि मला 6 वाजता संध्याकाळी स्पाईन रोडला बोलवलं भोसरीच्या. तर मग तिथं मी गेल्याच्या नंतर ते तिथं 8:30 वाजता आले 4 चाकी घेऊन.
4 चाकी गाडी घेऊन. त्याच्यानंतर मग आम्ही जवळपास एका हॉटेलमध्ये बसून जमिनीच्या संदर्भात आणि जीवनासंदर्भात माझी चर्चा केली. तर ते म्हणले काही काळजी करू नका, मी आहे, घाबरू नका म्हणले, अजिबात बिंदास राहा म्हणले, मी सगळं बघतो. तर मला तेवढा म्हणजे आधार वाटला. त्याच्यानंतर मग 10:30 वाजले. तिथं आम्हाला बोलतं चालतं. तर ते मला चांडोली गावात सोडवण्यास म्हणून आले. तर तिथून पुढे मग ते मला बोलले का कशाला घरी जाता, चला म्हणले, नाही का, एकट्याच तिथं पण तुम्हाला एकटंच राहायचं आहे आणि तिकडं पण आरामच करताय, देवदर्शन करून येऊ म्हणले भीमाशंकरला आपण. तर मी नको म्हणताना सुद्धा त्यांनी मला गाडीतून तसंच नेलं. तसंच नेल्याच्या नंतर मग आम्हाला तिथं काहीतरी घोडेगावपर्यंत जास्तपर्यंत 1:30-2 वाजले होते. तर तिथं त्यांनी आम्हाला आरामासाठी एक रूम केली ओम साई मंगल कार्यालयामध्ये. तिथं नेल्यावर त्यांनी मला अश्लीष बोलायला चालू केलं. पूर्ण अश्लीष बोलणं चालू केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या बायकोची व्याख्या मांडली की माझी बायको वेडी आहे, मला 3 मुली आहे, मला प्रॉपर्टी खूप आहे, माझ्याकडे 4 फ्लॅट आहेत म्हणून, आणि मला वारसासाठी मुलगा पाहिजे म्हणून असे बोलले. आणि त्यात बोलले का म्हणले मी माझ्या बायकोला कायमस्वरूपी सोडून देणार आहे म्हणून, मला तुम्ही लय आवडल्या, तुमचा स्वभाव पण आवडला आणि मी तुमच्याशी लग्न करणार आहे असं बोलून त्यांनी माझ्याबरोबर तिथं अत्याचार केले माझ्यावर. त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर आम्ही तिथं त्या मंगल कार्यालयामध्ये गणपतीचं मंदिर आहे, ते गणपतीची मूर्ती आहे, तिथं आम्ही पाया पडलो. तसंच मग तिथून पुढे आम्ही भीमाशंकरला गेलो. भीमाशंकरला गेल्याच्या नंतर ना तिथून मग मला ते जाता जाता बोलले का आता आपण लवकरच लग्न करू म्हणले, माझी तुम्हाला जी काही ट्रीटमेंट लागन तर त्याचा मी सगळा खर्च करेन. तशी पण माझी मोठी बहीण म्हणले डॉक्टरी नाही, तर लवकरात लवकर आता लग्नाची तयारी करू असे बोलले. आणि मग लग्न तिकडून आम्ही आल्याच्या नंतर ना देवदर्शन करून आल्याच्या नंतर ना तिथून पुढे त्यांनी मला अश्लीष व्हिडिओ कॉल करून व्हॉट्सअपला अश्लीष वगैरे चाळे करून सगळं ओपन शरीर दाखवायचे आणि मला पण बोलायचे का तुम्ही पण तसं करा असं तसं. पण मी त्यांना बोलले का मी भंगार नाहीये, मी खूप संकटातून बाहेर आलेली मुलगी आहे असं मी सांगितलं. तर मग त्याच्यानंतर ना ते मला कोणत्या ना कोणत्या कार्यात त्यांनी तर माझा वापर केला, ही माझ्या अंतकरणात तळतळ होती. त्याच्यामुळे मग मी त्यांचे पुरावे गोळा करायला केले, ह्या माणसांनी माझे काही म्हणजे मला काही धोका देऊ नये म्हणून. मग मी त्यांना कधी पण लग्नाचं विचारलं का ते टाळाटाळ करून कोणती ना कोणती कारणं सांगून मला बोलून घ्यायचे लग्नाच्या बाबतीत, जमिनीच्या बाबतीत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं तिथं मला लॉजिंगवर नेलं, तिथं त्यांच्या बायकोचंच नाव टाकलं रजिस्टरला. मी बोलले का मला काहीच चालून देत नव्हते, म्हणजे मला म्हणले तुला काय करायचंय, वय विचारलं तर म्हणायचे तुला काय करायचंय असेच बोलायचे. तर मग त्याच्यानंतर ना त्यांनी माझा घटस्फोट पण करून दिला 20 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर मग त्यांनी मला त्यांच्या फ्लॅटवर नेलं, वानवडीच्या फ्लॅटवर नेलं. म्हणले आता इथं तू कायमस्वरूपी राहायचं. आणि तिथं त्यांचा तो घटस्फोटित भाऊ पण दाखवला आणि तो भाऊ पण अश्लीच चाळे करायचा माझ्याकडे बघून आणि हे पण अश्लीच चाळे करायचे. आणि सतत त्यांच्या बायकोचा फोन वगैरे आला का माझ्या बाबतीत ते माझ्या विरोधात हुशारीने बोलायचे. आणि मला नोकराची जागा दिली त्यांनी आणि लग्न करू करू असंच म्हणले, पण लग्न काही आजपर्यंत त्यांनी केलं नाही. आणि बाहेर जर जायचं म्हणलं तर ते मला बाहेरून लॉक लावून निघून जायचे, घरामध्येच बसवायचे. आणि मी जर माझ्या घरी आले कधीतरी तर मला माझ्यावर संशय घेणं, हे करणं ते करणं, व्हिडिओ कॉल करून असे म्हणायचे. मला नेहमी म्हणायचे का तू कशाला जाते, तिकडं कोण आहे तुझं म्हणून, तू अजिबात इथून जायचं नाही, इथंच राहायचं म्हणून. तर माझ्या घरी माझं कोणी बघणारं नसल्यामुळं मला तिकडे यावं लागायचं गावामध्ये. तर मग असं त्यांच्या मनाला जेव्हा वाटतं तेव्हा मला तिथून हाकलून द्यायचे, जेव्हा मनाला वाटतं तेव्हा ते बोलून घ्यायचे कोणती ना कोणती कारणं सांगून. बायको म्हणून दर्जा देतात तसं मला पण द्या म्हटलं, एवढंच बोलले, बाकी काही नाही. तर मग ते बोलले का तुला कसला दर्जा पाहिजे ना असं तसं सगळं काही. तेच माझी काही चूक नसताना ते मला उलट पालटच बोलायचे आणि मला सतत मानसिक त्रासच द्यायचे. खूप म्हणजे खूप छळ केला, मारहाण वगैरे, म्हणजे मारायच्या धमक्या. नंतर त्यांनी ते केशव भाऊ त्यांचा सूर्यवंशी मित्राला पण बोलून घेतलं एका वारजे हॉटेलमध्ये. त्यांनी पण माझा अपमान केला. तर मला बोलले तुला लग्न करायचंय का, मी म्हणलं हो, आता यांनी माझा वापर केला म्हणल्यावर लग्न करायचंच आहे मला. तर त्यांनी मला विचारलं का तुझं शिक्षण काय झालंय, तुला लॅपटॉप चालवता येतो का, तुला स्वयंपाक येतो का म्हणून. आणि त्यांच्या ॲडव्होकेट महादेव जगदाळे यांच्या बायकोचं शीतलचं नाव घेऊन ॲडव्होकेट महादेव जगदाळ्यांना त्यांनी सांगितलं का शीतलला काही कमी पडू देऊ नको, तिला जे पाहिजे ते सगळं पुरव म्हणून, आणि हिला अशीच राहू दे, हिच्याबरोबर तर आपण लग्न लावूच. आणि मला बोलले का तुझ्या घरगुती जे काही सामान आहे ते सगळं घेऊन ये, आम्ही तुला भाड्याने फ्लॅट करून देतो आणि तिथं तू राहा म्हणून, आणि लग्न तर आपण लावूच म्हणले. आणि ॲडव्होकेट महादेव जगदाळ्यांना हे पण सांगितलं त्यांनी तर हिच्या मामाची जमीन जी काय आहे आणि माहेरची जी काही वडिलांची जमीन आहे तर ती तिच्या बहिणींना व तिच्या नातेवाईकांना सगळ्यांना तुझ्या झपाट्यात घेऊन ती खरेदी खत करून घे आणि तुझ्या ताब्यात घे जमीन असं सांगितलं. त्याच्यानंतर आणि मला एवढं पण बोलले का तू आमच्या जर नादाला लागली तर आम्ही तुला सुट्टी देणार नाही, आम्ही तुझं काही बरं वाईट करू म्हणून असे पण बोलायचे.
आणि मला म्हणायचे तू स्वतःचा अजिबात, ॲडव्होकेट जगदाळे नेहमी मला म्हणायचे तू अजिबात स्वतःचं डोकं चालवायचं नाही, तू आमच्या नादाला लागू नको, असं तसं म्हणून बायकोचं नाव पुढं करून सतत मला त्यांनी माझ्यावर म्हणजे अत्याचारच केलेला आहे. मग आता काय केलं तुम्ही या सगळ्या विषय संदर्भात? तक्रार दिली आहे पुढं? हो, आता सध्या म्हणजे तक्रार दिलेली आहे घोडेगाव पोलीस स्टेशनला. 28 फेब्रुवारीला मी गुन्हा दाखल केला, पण आतापर्यंत 15 दिवस झाले, पण त्या वकिलाला अटक पण केली नाही आणि काय नाही. पोलीस लोक फक्त म्हणतात का आम्ही त्याचा शोध घेतो, पण त्यांचं एक ठिकाण म्हणजे लोकेशन सापडतच नाही असं सांगतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं राजगुरुनगरमध्ये होळीत नैवेद्य म्हणून टाकून जाळल्या जाणाऱ्या शेकडो पोळ्या वाचवून त्या राजगुरुनगर नजीकच्या कातकरी वस्तीवर नेऊन वाटल्या. होळी करा लहान पण पोळी करा दान हे पर्यावरणपूरक अभियान यंदाही राबवण्यात आले. चाकण तालुकाखेड परिसरातील मानस मैत्री फाउंडेशन, कलाविष्कार मंच, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान, महाराणा प्रताप कबड्डी संघ चाकण यांच्या सहकार्यातून होळीत पोळी न टाकता परिसरातून पोळ्यांचे संकलन करून चाकणजवळील कातकरी वस्तीतील 60 कुटुंबांना तसेच स्नेहवन संस्थेमधील 100 विद्यार्थ्यांना होळीच्या निमित्तानं पुरणपोळ्याचे वाटप करून त्यांची होळी गोड करण्यात आली. गेली 16 वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे राबविला जातो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं, त्याचप्रमाणे वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, कलाविष्कार मंच चाकण आणि स्वर्गीय आमदार सुरेश गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं गोरगरीब आणि गरजू, त्याचप्रमाणे आदिवासी भागातील या कातकरी वस्तीमध्ये गेली अनेक वर्ष आपण होळीच्या सणाच्या निमित्तानं होळी करा लहान आणि पोळी करा दान हा उपक्रम राबवत असतो. त्याच अनुषंगानं आज गरजू लोकांना मायेची ऊब मिळवण्यासाठी, देण्यासाठी या ठिकाणी ब्लँकेट वाटपही आपण करणार आहोत. म्हणून मी प्रथमतः सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि ही होळी साजरी करत असताना दृष्ट विचारांचं आपण त्या ठिकाणी होळी करूया. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी सध्या हिम नदी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रसायन मिश्रित सांडपाणी आणि विविध कंपन्यांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात येत असल्याची स्थिती स्थानिकांनी सांगितली आहे. नदीमध्ये जाऊन मावळीच्या ठिकाणी पूर्ण नदी फेसाळली जाते. या ठिकाणी बघा नदी कशी पूर्ण फेसाळली गेलेली आहे आणि हे गेट आल्यानंतर हे जे फेसाळतं ह्यापासून जलपर्णीपासून एवढे मच्छर डास तयार झाल्यात. माझी इंद्रायणी नदीच्या कडेला शेती वगैरे हे घर आहे, पूर्ण मच्छर डासने इतकं परेशान केले, पूर्ण लोक आजारी पडल्यात. एवढे मच्छर डास या ठिकाणी या पाण्यामुळे दूषित पाणी होत आहे. त्यामुळे याची शासनाने लवकरात लवकर काळजी घ्यावा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.